नमस्कार मित्रांनो, मी योगेश शायरे. आपल्याला माहितीच आहे आपण गावरान कुक्कुटपालन करतो. असं आपलं स्वागत आहे आपल्या आहिरे गावरान पोल्ट्री फार्म या फेसबुक पेजवरती आणि यूट्यूब पेजवरती. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की आपण गावरान कोंबड्या बसवत असतो. तर गावरान कोंबड्या बसवून पिल्लं कशी घेतो ते आपण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. हे बघा, तुम्हाला बादली दाखवतो. हे बघा, ही बादली अशा प्रकारे, त्यामध्ये आपण तुष टाकलेला आहे. तुष टाकून त्यामध्ये डिसइन्फेक्शनसाठी 90चा स्प्रे घेतलेला आहे. 90चा स्प्रे घेण्याचं कारण का की जो पण आपल्या तुसमध्ये बॅक्टेरिया येतो, जे जीवाणू विषाणू कीटाणू जे पण असेल ते बरेचशा प्रकारचे, ते आपण 90चा स्प्रे घेतला की त्याने ते मरून जातात. मग आपण अशा प्रकारे त्यामध्ये प्रत्येकी बादलीमध्ये 15-15, 20-20 अंडे असे ठेवलेले आहेत आपण. आणि प्रत्येकी आता सध्या आपण 15-15 अंडे लावलेली आहे. 15-15 अंडे लावून बादल्या अशा एकदम रेडी करून ठेवलेल्या आहेत. आपण खाली तूस आथरून घेतलेला आहे. खाली तूस आथरून त्यावरती आपण चुना टाकलेला आहे, ब्लिचिंग पावडर मारून घेतलेली आहे. आणि पूर्ण जो एरिया आपण हवाबंद ठेवलेला आहे, हवाबंद म्हणजे लई पण हवाबंद नाही, पण पूर्ण पॅक करून घेतलेला आहे आपण चांगल्या प्रकारे. कारण कसं, ज्या पण आपण गावरान कोंबड्या खुडूक अंड्यावरती बसवतो त्यांना माणसांचा डिस्टर्ब चालत नाही, म्हणून आपण पूर्णपणे कागद लावून पूर्ण पॅक करून घेतलेला आहे. आणि आता आपण त्या गावरान कोंबड्या बसवणार आहेत आपण अंड्यावरती. आणि संध्याकाळच्या वेळे आता 8 वाजलेले आहेत. संध्याकाळी बसवण्याचं कारण का असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण संध्याकाळी गावरान कोंबड्या अंड्यावरती बसवतो त्यांना पूर्ण अंधार असतं. अंधार असल्यामुळे काय होतं की जी कोंबडी आपण ज्या बादलीत बसवतो ती त्या जागेवरती बसून राहते, जेणेकरून तो उठून पळत नाही. बऱ्याचशा वेळेस असं प्रॉब्लेम होतो की आपण ज्यावेळेस आपण अंड्यावरती कोंबडी बसवतो त्यावेळेस ते अंड्यावरून परत उठून पळते. म्हणून आपण त्यांना बसवत असताना रात्रीच्या वेळेस बसवायची, जेणेकरून ते आपले अंडे घेऊन आपल्या बादलीमध्ये बसून राहते. ओके, चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण कोंबड्या पकडून आणू आणि बादलीमध्ये कशा प्रकारे बसवणार आहे ते तुम्हाला दाखवतो. ओके, तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण बादलीमध्ये कोंबड्या आणून, म्हणजे बादलीमध्ये बसवली नाही, आपण कोंबडे आणून काय केले आपण, हे बघा अशा प्रकारे फिरताय बघा. आपण यांना फक्त बादलीमध्ये अंडे ठेवून दिले आणि कोंबड्या आणून अशा खाली सोडून दिल्या. आता त्या कोंबड्या काय करताय माहिती का, त्यांना ज्या बादलीमध्ये अंडी दिसत आहेत त्या बादलीमध्ये जाऊन बसताय. काही बादलींमध्ये डबल बसलेले आहेत. हे बघा, इथे डबल जाऊन बसलेले आहेत. हे बघा, एक बसलेली आपण त्यांना अशा प्रकारे शिफ्ट करून द्यायचं. ज्या बादलीमध्ये अंडे असतील ती थोड्या वेळात बरोबर येऊन बसेल. तिला अंडे दिसले की ती त्या जागेवरती एकदम व्यवस्थित बसून घेते. त्यामुळे आपल्याला जास्त कोंबडे नाही बसत करण्याची काही गरज येत नाही. आपण फक्त काय करायचं माहिती का, त्यांना अंड्यांजवळ आणून सोडून द्यायचं आहे. त्या त्यांच्या पद्धतीने बादल्या चॉईस करतात आणि बादलींमध्ये जाऊन बसतात. ते बघा, आता बऱ्याचशा कोंबड्या जवळजवळ बादलीमध्ये जाऊन बसलेल्या आहेत. फक्त आता 4 कोंबड्या राहिलेल्या आहेत, ते बाहेर फिरत आहे. ते पण आपला लाईट चालू असल्यामुळे आपण व्हिडिओसाठी लाईट चालू ठेवलेला आहे, म्हणून ते बाहेर फिरत आहे. त्या पण आता लाईट बंद झाला की त्यांच्या बादलीमध्ये जाऊन बसणार आहे. अशा प्रकारे खुडूक कोंबडीचं नियोजन करायचं आहे. आणि दर तिसऱ्या दिवशी त्यांना चारा आणि पाणी एकाच दिवशी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर चारा पाणी उचलून घ्यायचं आहे. जे पण खाद्य आणि पाणी ठेवणार ते उचलून घ्यायचं आहे. कारण का आपण ज्यावेळेस त्यांना खाद्य आणि पाणी एका जागेवर कंटिन्यू जर ठेवलं तर त्या बादलींमध्ये रोज उठून खाली उतरत असतात आणि त्यांना चारा पाणी खाणे सवय लागून जाते. त्या बादलींमध्ये जास्त वेळ बसत नाही, मग त्या दिवसभर बाहेरच फिरत असतात. म्हणून आपण काय करायचं आहे की आपण लक्षात ठेवायचं आहे, तिसऱ्याच दिवशी आपण त्यांना चारा आणि पाणी द्यायचं आहे. खाद्य आणि पाणी त्यांना तिसऱ्या दिवशी एकच दिवस ठेवायचं आहे. दर 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड आपण त्यांना चारा पाणी करायचं आहे. आणि अशा प्रकारे नियोजन करून आपल्या खुडूक कोंबडींपासून आपण पिल्लंही घ्यायची आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. जर कोणाला पिल्लं लागत असली, आपल्याकडे प्युअर गावरानच्या कोंबडींची पिल्लं आहे आणि आपण प्युअर गावरान या कोंबड्या बसूनच आपण पिल्लं घेत असतो. आणि हे बघा, अशा प्रकारे नियोजन करून आपण पिल्लं घेतो. मग त्यांना ब्रुडिंगला नेऊन आणि मग पिल्लं मोठी झाली की ज्यांना बुकिंग असते त्यांना आपण पिल्लं प्रोव्हाइड करत असतो. जर कोणाला प्युअर गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि पिल्लं पाहिजे असेल तर आपल्याला फोन करा, आपल्या फार्मच्या नंबरशी संपर्क करा आणि पिल्लं बुकिंग करून घ्या. हे बघा, आज आपण 350 अंडे लावलेले आहेत, 20 कोंबड्या बसवलेल्या आहेत. उद्या परत आपण 20 कोंबड्या बसवणार आहे. आज आपल्याकडे बादल्या कमी असल्यामुळे आपण आज 20च बादल्या होते शिल्लक, म्हणून 20 बादल्यामध्ये आपण 20 कोंबड्या बसवलेल्या आहेत. आज आपण 350 अंडे 20 कोंबडी खाली ठेवलेले आहेत. तर उद्या पण आपण तेवढीच अंडी ठेवणार आहे. जर कोणाला पिल्लं लागत असली तर आपल्या फार्मच्या नंबरशी संपर्क करा आणि आपले पिल्लं आजच बुक करून घ्या. लक्षात ठेवा, आहिरे गावरान पोल्ट्री फार्म, मळगाव. धन्यवाद.